आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरे यार. हाय. कशी आहेस? मी तुलाच भेटायला आलो होतो. आत येऊ शकतो का मी? हो या ना. तुझं शिक्षण केवढं झालं ते मला माहित नाही, पण मी MBA केलंय, गोल्ड मेडलिस्ट आहे, क्रिकेटचा स्टेट प्लेअर आहे, सगळ्याच गोष्टीत मी ऑलराऊंडर आहे. तुम्ही हे सगळं मला का सांगताय? मला तुला हे सांगावंसं वाटलं, अगदी मनापासून. काही चुकलं तर नाही ना? तुझ्यासाठी मी देवळात पूजा करून आलो. हा घे प्रसाद. माझ्यासाठी तुम्ही का पूजा केलीत? त्याचं काय की मला तुझी काळजी वाटते म्हणून मी गेलो. तू प्रसाद घे ना. याला आता परत कसं पाठवू? सदा सुखी रहा, चांगला संसार करा, देवाची कृपा दृष्टी तुमच्यावर अशी सदैव राहू दे. देवीच्या आशीर्वादाने तुमच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या वाटतं. व्यवस्थित झाल्या स्वामी. बरं बरं. कोणाच्या नावाने पूजा करायची आहे बोला. नाव अरुण. राशी नक्षत्र सांगा. जन्मराशी जन्म नक्षत्र. ओम शक्ती नमः, ओमकार आनंदी नमः, ओम ब्रह्मांडेश्वर नमः, ओम शक्ती, ओम ओमकार आनंदी नमः, ओम ब्रह्मांडेश्वर नमः, ओम शक्ती. तुमच्या नावाची पूजा करतायत. कोण आहेत ह्या? या तर त्याच आहेत भैरवी. यांच्यापासून तुम्हाला धोका आहे म्हणून मी घाबरत होते, पण तुमच्या सुखासाठी ते तुमच्या नावाची पूजा करतायत. मला काहीच कळत नाहीये. ओम शक्ती, तुला दीर्घायुष्य लाभो. हे घे प्रसादाचं ताट. हे प्रसादाचं ताट राजशेखर यांच्या महालावर पाठव. बरं. अरुणसाठी तुम्ही एवढ्या तल्लीन होऊन पूजा केली, तुम्हीच का नाही देत? माझी तेवढी लायकी नाही. कृपा करून तुम्हीच पाठवून द्या ना. ठीक आहे, पाठवून देतो. सकाळपासून तुम्ही प्रत्येक मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालून आला आहात. शीतला देवी मंदिरात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बघा, मी माझा आशीर्वाद देतो नाही तुम्हाला. नाही, मला माझी काळजी नाही. फक्त अरुण सुखाने राहू दे. मी येते. मला पुढच्या बरं मंदिरात ठीक आहे, जायचंय. काळजी करू नका. ओम शीतला देवी प्रसन्न माते. अगं घे ना. सीता बेटा, काय झालं? तुम्ही इथे कसे काय आला? काही नाही, असंच आउट हाऊस बघायला आलो होतो. इथे बघण्यासारखं असं काय आहे? अहो, असं काय बोलताय? इथे बघण्यासारखं बरंच काही आहे म्हणून आलो. येऊ नको का मी? अरे दिवसे ना, इकडे. हे काय आहे बाबा? हा प्रसाद आहे. गंगा, देवसेना, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. बाय. बाय 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 बाबा. बाय. आई, हा प्रसाद हॉल मध्ये होता ना, मग तो इथे कसा आला? हा प्रसाद यांनीच मंदिरातून पूजा करून आणलेला आहे. ह्या अंकलने पूजा नाही केली काही. बाबांसाठी कोणीतरी पूजा करून हा प्रसाद पाठवलाय. बाबांनी यातलं कुंकू सुद्धा लावलाय मला. हे बघ. हॅलो, कुठे? स्टेडियमला का? हा पोचतो. मॅच हा आलो. हॅलो, हा पोचतोय मी, पोचतोय.
फोनची रिंग नाही वाजली आणि फोनवर बोलली. मुली, याचं चरित्र अगदी बरोबर नाहीये. तू या मुलापासून लांबच राहा बरं. ठीक आहे बाबा. तू जरा देवसेनेकडे लक्ष दे. मी मार्केटमध्ये जाऊन येतो. ठीक आहे. बरं येतो बाळा. हं? आई काय? मला की नाही शाळेतून खूप होमवर्क दिलाय. चल माझी मदत कर. हा ठीक आहे ग. चल जाऊया चल. जरा थांबा ना. तुम्ही एवढं माझ्यासाठी का करत आहात? तुम्हाला खूप त्रास होईल. हे सगळं तुझ्या सुखासाठी करते. मी तुला सोडणार नाही. माझ्या बहिणीला माझ्यापासून लांब नेलास ना, तू मरणार. काय रे, मी तुला मारणार होते, मग आता मन कसं बदललं? हाच विचार करतोयस ना तू? काल मी मंदिरात बसले होते तेव्हा याचा सूड कसा घेऊ याच गोष्टीचा विचार करत होते. तेव्हा पिवळा फ्रॉक घातलेली मुलगी माझ्या मांडीवर बसली. बहिणीच्या मृत्यूसाठी अरुणच कारणीभूत आहे असं तुला वाटतंय, पण अरुणवर तुझ्या बहिणीचं खूप प्रेम होतं. जर अरुण आनंदात राहिला तरच माझ्या बहिणीचा आत्मा शांत राहील असं म्हणून ती गायब झाली. माझ्या मनातली सूड घेण्याची भावना दूर व्हावी म्हणून त्या देवीने लहान मुलीच्या रूपात येऊन माझा गैरसमज दूर केला. मी नेहमीच देवीवर श्रद्धा ठेवते. त्या देवीने येऊन सांगितलं म्हणून माझ्या मनातली सूड घेण्याची भावना संपून गेली. आत्तापर्यंत मी तुझ्या विरोधात होते, पण तुझ्या सुखासाठी आता प्रत्येक मंदिरात जाईल. माझ्या प्रार्थनेला कोणतीही देवी नकार देणार नाही. तू सुखात राहशील आणि प्रत्येक दिवशी माझा प्रसाद तुझ्या दारात असेल. तू तो आनंदाने स्वीकार. मी निघते. ताई, हा? थांबा ना जरा. तुमच्या बहिणीच्या मृत्यूसाठी मी अजिबात कारणीभूत नाहीये. मी तर फक्त जानकीवरच प्रेम केलं होतं. मला माहित देखील नव्हतं की कविता माझ्यावर प्रेम करत होती आणि माझ्या नकळत तिने आत्महत्या देखील केली, हे मला माहितीच नाही. मी जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला आलो होतो तेव्हा मी तुम्हाला स्पष्टीकरण देण्याच्या मार्गावर होतो, पण तेव्हा तुम्ही डिस्चार्ज घेतला होता. पण आता साक्षात देवीनेच तुम्हाला सर्व काही समजवलेलं आहे आणि या गोष्टीचा मला खरंच आनंद आहे. आता जे नियतीने लिहिलंय ते घडणारच आहे. माझं मन परिवर्तन झालं हे तुला कळलंच आहे. जानकीला सुद्धा याविषयी नक्की सांग. तिला आनंद होईल. जानकी या जगामध्ये नाहीये. जिथे कविता आहे तिथेच ती पोचली. हे काय बोलतोय अरुण? जानकी माझ्या नशिबातच नव्हती. बाळ गर्भात असतानाच ती डिलिव्हरीच्या वेळी गेली. अरे रे बिचारी, तिला दीर्घायुष्य नव्हतं. हे ऐकून खूप वाईट वाटलं रे. ठीक आहे, तिच्या नशिबात हेच लिहिलं होतं. आपण काहीच करू शकत नाही. जानकी नंतर जानकीची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेतली नाही, पण फक्त माझ्या देवसेनेसाठी मला गंगासोबत लग्न करावं लागलं. तुझ्या नियतीत हेच लिहिलंय म्हणून तू गंगा सोबत आहेस. तुमच्या पाठीशी माझा आशीर्वाद कायम राहील. ताई, आम्हाला तुमचे फक्त आशीर्वाद नको आहे, तुम्ही आमच्या घरी देखील यायला हवं. कृपा करून मला घरी बोलवू नकोस. मला नाही जमणार ते. नाही ताई, माझी जानकी तुमच्या गावात जन्मलेली आहे आणि हे गाव मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. तुम्ही देखील त्याच गावातले आहात आणि म्हणूनच आमच्या घराला तुमचे पाय हे लागायलाच हवे. नाही अरुण, मला अजून बऱ्याच मंदिरात जायचे. ताई, तुम्ही देवासाठीच आयुष्य जगत आहात ना.
कोणत्याच मंदिरात जायची गरज नाहीये. देव तुमच्या जवळच आहे. चला ना आपण घरी जाऊ. ठीक आहे, तू इतका जोर देतोयस तर मी नाकारणार नाही. मी तुमच्या घरी येते. मला ऐकून खूप बरं वाटलं. चला या. या. तुझ्या घरात मला जे हवं ते चक्र आहे, ते मिळवण्यासाठीच मी सगळा अट्टहास केला. काय झालं हो? माहिती नाही, बघतो मी. या महालात मी तिसऱ्यांदा येते. आता इथून मी सगळं जिंकूनच परतणार. ताई, गाडी स्टार्ट झाली, बसा तुम्ही. काय झालं? माहिती नाही काय झालंय. असं तर कधीच होत नाही. सर्व्हिसिंग झाली नाही म्हणून होत असेल. तुम्ही अपशगुन समजू नका. नाही, हा अपशकुन नसेलच. काही हरकत नाही, आपण घरासमोरच आहोत. चल चालत जाऊया. ठीक आहे. अहो ऐका ना, मी ताईंना घेऊन जाते. हा ठीक आहे, चल. ताई, या ना तुम्ही. चला घरात या. कोण आहेत ह्या? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय यांना. नाही, तिच्या केसात जटा होत्या. या कुणीतरी दुसऱ्याच दिसतायत. तिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण आठवतच नाहीये. अरे रे, ही इथे कशी आली? हिच्या मदतीने मी गंगाचा खून करायची योजना आखत होते आणि या दोघी सोबतच येत आहेत. माझ्याबद्दल तिने काही सांगितलं तर नसेल ना? अरे रे, ही माझ्याकडे अशी बघते जणू हिने माझं गुपित उघड केलंय. हिच्यासोबत मैत्री ठेवणं मला खूपच भारी पडणार असं वाटतंय आता.
संकट इथे कशी? अरे बापरे, ही केरळमध्ये फिरत असेल असं वाटलं होतं, पण ही तर महालामध्ये पोचली. हिचं चक्र आपण चोरून आणलंय. आता मला सावध राहावं लागेल. परिस्थिती हाताळावी लागेल मला. आत्या काय झालं अरुण? या ना इकडे. आत्या, ही आहे भैरवी. अच्छा, जानकीच्या गावातले येथे, हो का? त्यामुळे मला खूप जवळचे आहे. या ना या. अगं पापी भाच्याला तू ओळखतेस असं कधी सांगितलं नाहीस. ही माझी आत्या आहे. माहितीये मला. तुम्हाला कसं माहिती? तुमच्या चेहऱ्यात साम्य आहे ना. मला वाटलं तुमची खूप जुनी ओळख आहे. नाही नाही, यांना मी कधीच पाहिलं नाहीये. हा हो अरुण, मी यांना कधी पाहिलंच नाहीये रे. काय म्हणते, पाहिलंच नाहीये? आमची मंदिरामध्ये भेट झाली आणि आमच्याकडे या असं मीच त्यांना आमंत्रण दिलं. आता काही दिवस ते इथेच थांबणार आहेत. माझ्यासोबत बरोबरी करायला आता हिला इथे आणलंय का? अरे बापरे, आता ही इकडेच राहणार आहे काय? आता नक्कीच आम्ही अडकणार आहे. आत्या, यांना तुमच्या शेजारची खोली देतो, जेणेकरून तुमचा वेळही जाईल आणि तुमचा एकमेकांशी संवादही होत राहील. संवाद नाही होणार, फक्त वादच होणार आहेत. ताई, आता हे तुमचंच घर समजा. काही लागलं तर मला कळवा. तुमच्या सगळ्या गोष्टींची सोय मी करून देईन. गंगा, आपल्या देवी आत्याची शेजारची खोली रिकामी आहे ना? हो हा, आपण यांना तिथेच थांबवू. ठीक आहे. गंगा, ताईंना घेऊन जा ना. या ना. जा ताई. सीता, मी बांधलेल्या लिंबाच्या काठीतून ही बाहेर कशी आली? काय ताई, जानकी ताईंसारखा भास झाला ना? ही जानकी ताई नाहीये, त्यांच्यासारखीच दिसते सीता. सीता, या भैरवी ताई आहेत, जानकी ताईंच्या गावातल्या आहेत. त्या इथेच थांबतील आता. मी जाऊन कॉफी घेऊन येते. तू यांना देवी आत्याच्या शेजारची खोली दाखव. अरुणच्या सुखद आयुष्यासाठी या प्रत्येक मंदिरात प्रदक्षिणा घालत होत्या. त्यांच्या पायाला दुखापत झाली. मी यांच्यासाठी हळदपट्टी आणते. तू यांना खोलीत घेऊन जा. आले ना? अरुणला संपवायचं ठरवलं होतं मी. खूप सहन करून मृत्यू लाभेल म्हणून तू आलीयस का? जानकीद्वारा तुझी शांती भंग करून माझ्या बहिणीसारखीच तुला आत्महत्या करायला प्रवृत्त करणार आहे मी. भैरवी ताईंबद्दल आपल्या मनात भीती होती ना, पण आता गैरसमज दूर झाला. आता थोडं निवांत वाटतंय ना? तू निवांत झालीस तरी चालेल ग, पण मी निवांत कसा राहू मला सांग. हा? का? तुम्ही का अस्वस्थ होताय? लक्ष्मीपूजा तर आता संपली आणि या घरात सगळ्यांना नातवंडाचा चेहरा बघायचा आहे. पण त्याची काळजीच नाहीये ना. अहो, अरे पाऊस येणार आहे वाटतं. मी कपडे वाळत घातले, ते काढून आणले. थांब ना. नंदिनी
नंदिनीला मी एवढा आवाज दिला तरी ती बाहेर नाही आली. नक्कीच त्या राजशेखरने तंबोरांच्या मदतीने नक्कीच काहीतरी केलं असणार. माझ्या नंदिनीला त्यांनी परत बंदिस्त केलं असणार. पण मी तिची तिथून नक्कीच सुटका करणार. गंगा, गंगा तू बाहेर आलीस वाटतं. म्हणून माझी नंदिनी माझ्या जवळ नाही आली. माझी नंदिनी हुशार आहे. गंगा बाहेर आली हे माहीत पडल्यावर गंगाच्या शरीरात ती शिरली असेल. नंदिनी, हे नंदिनी, मी माझी नंदिनी इथेच आहे. गंगाच्या शरीरामध्ये आहे ती. त्या वनदेवतेची शपथ घे. घे. माझी आई शिवनावर मी शपथ घेऊन सांगते, मी तुझ्या शरीराशिवाय दुसऱ्या कोणाच्या शरीरात प्रवेश करणार नाही. मी वनदेवी मातेची शपथ घेऊन सांगते. नंदिनी, 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 काय झालं कळत नाहीये. माझी नंदिनी मला बघून पळते का अशी? अहो ऐका ना, काय ग, कशाला एवढी घाबरलीस? तो वारुळाचा शोध घेणारा माणूस परत आलाय. मला नंदिनी म्हणून हाक मारतोय. मला खूप भीती वाटतेय. तू थांब, मी आलो.